नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत नागपूरमधून। सकाळच्या दरम्यान एका महिलेवर रस्त्यावरून जाणाऱ्या इसमानं ॲसिड हल्ला केला। हा हल्ला करणारा तिचा पतीच असल्याची माहिती आता समोर आली आहे। पीडित महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सुरेश ठेंगणे असं त्याचं नाव असून कौटुंबिक कलहातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। नागपूरच्या रामेश्वर भागात सकाळी 9 वाजता महिलेवर ॲसिड अटॅक करण्यात आला होता। पीडित महिला सायकलने जात असताना पतीने दुचाकीवरून येऊन महिलेवर हल्ला केला। यात महिला 60% भाजली आहे। महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या उपचार सुरू आहेत। सगळे पथक पोलीस पथक तपासमध्ये लागले होते आणि यामध्ये या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी हे महिलांचे पती आहे जे वेगळा राहत होते। त्यांनी काही प्लंबरचे काम करत आहे आणि बाथरूममध्ये यूज होणारे काही केमिकल्स ॲसिड सारखे काही केमिकल्स त्यांनी महिलावर टाकले असल्याचे निष्पन्न झालेली आहे। ते त्यांची व्यक्तिगत कारणांनी टाकले असल्याचे प्रथमदर्शी तपासामध्ये समोर येते। दरम्यान या ॲसिड हल्ल्यामध्ये महिला जखमी झालेली आहे। हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज हे न्यूज 18 च्या हाती लागलेला आहे। नागपूरमध्ये महिलेवर ॲसिड हल्ला झालाय आणि त्याची ही दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मात्र या घटनेमुळे संपूर्ण नागपूरच नाही तर राज्य हादरलेलं आहे। आपल्या पतीनंच या पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याची ही माहिती सध्या समोर येते। नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या हल्ल्याचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। तिकडे साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अवघे 15,000 रुपये पैसे देऊन पोटच्या 1.5 वर्षाच्या लहान मुलीला एका कुचेकर दाम्पत्यानं दिलं असल्याची बाब समोर आली आहे। बाबर दाम्पत्यानं हे बाळ 15,000 रुपये देऊन स्वतःजवळ ठेवून घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आणि हा सर्व प्रकार दोन्ही बाजूनं संशयास्पद असल्यामुळे याचा तपास सध्या शहर पोलीस करत असून याबाबतची तक्रार शहर ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। सातारा पोलीस याचा अधिक तपास करतायत। संबंधित 1.5 वर्षाच्या लहान मुलीला पोलिसांनी म्हसवड येथील शिशु बाल सुधार केंद्रामध्ये दाखल केलं असल्याचं देखील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोरहाडे यांनी सांगितलंय। बाबर यांनी ही जी 15,000 रुपये देऊन त्या मुलीला स्वतःजवळ ठेवून घेतलं, या अनुषंगानं त्यांचे जे कृत्य आहे हे निश्चित चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। त्या अनुषंगानं आपण त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये ती मुलगी जी आहे, लहान मुलगी 1 वर्ष वय आहे तिचं, ती आपल्या ताब्यामध्ये आहे। आपण तिला ताब्यामध्ये घेऊन चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर केलं होतं। चाइल्ड वेलफेअर कमिटीनं तिला बालसुश्रूषागृहामध्ये सद्यस्थितीत ठेवलेलं आहे आणि त्याच्या कस्टडीबाबत CWC नंतर जो काही आदेश करेल त्याच्याप्रमाणे आपण त्या बाळाची कस्टडी सबंधितांना देणार आहोत।